सर ह्या कॅमेऱ्यात. थँक्यू सर. त्यांच्या ह्याच्यात माझं डोकं आहे. इकडे उजवीकडे प्लीज. इकडे उजवीकडे प्लीज. सर इकडे उजवीकडे प्लीज. दादा राईट राईट. आम्ही जरा ती एक ठेवली ॲक्च्युली नॅचरल फुल आहे पण इथे स्ट्रेट गेलं. आणि याचं होते आणि लय वेळ आपल्याला इकडे झाले. एक वेट वेट. ओके थँक्यू. मला असं कन्फ्युजन आहे ओरिजिनल. अरे मग
या निमित्ताने आम्ही रियुनियन करायचं ठरवलं. पहिल्या पार्टमध्ये काही आर्टिस्ट, काही टेक्निशियन्स, म्युझिशियन्सपासून म्युझिक डिरेक्टरपासून सगळी काही मंडळी होती जे अवेलेबल आजच्या दिवशी होऊ शकते त्यांना बोलवलं. आणि असं वाटतं की एक छान कुटुंबासारखे सगळेजण घेऊन आले आणि आज आपण रियुनियन म्हणून हा केक आपण सगळ्यांसोबत कापणार आहोत. आणि मला सांगायला आवडेल कधी कधी खूप एका चित्रपटामध्ये खूप आर्टिस्ट असतात पण आमच्या चित्रपटामध्ये खूप प्रोड्युसर्स ते हेच वेगळं पण आहे. आणि मला असं वाटतं की ह्या स्टेजवर उभे असलेले सगळे जे प्रोड्युसर्स आहेत त्यांनी फिल्म बघून इंटरेस्ट दाखवला आहे त्याचा मला खूप आनंद होतो. कारण सुरुवात नीना आणि अमय सर या दोघांनी केली होती ज्यांनी पहिल्यांदा विचारलं की बाबा ह्याचा सिक्वेल होऊ शकतो. आणि तिथपासून ते आत्ता प्रवास 30 जानेवारीला ही फिल्म मिळणार त्यानिमित्ताने सगळेजण जमलो आपण केक कापूया आणि सुरू आपली परवानगी असेल. ओके मला असं वाटतं की या घरामध्ये नवीन एंट्री झाली आहे ती विठू राजगुरूची. तर तिच्या हस्ते केक कापला. ये भाई सगळ्यांच्या वतीने. आणि कोणाच्या चेहऱ्यावर हात नको फिरवू. गणपती बाप्पा किती छान. पण मला नाही माहिती. सगळ्यांना केक मिळणार आहे काळजी करू नका. कॉंग्रॅच्युलेशन रिंकू क्या बात है. मजा ऐश्वरी, आपण बऱ्याच वेळेला टीजर लॉन्चेस, ट्रेलर लॉन्चेस किंवा गाण्यांच्या लॉन्चेससाठी भेटतो. पण आजचा जो कार्यक्रम आहे तो थोडासा वेगळा आहे कारण आज रियुनियन आहे. त्यामुळे सगळंच खूप इनफॉर्मल, सगळंच किस्सांबद्दलचं, सगळंच जुन्या आठवणींबद्दलचं असणार आहे आणि प्रचंड मजा येणार आहे, गप्पा होणार आहेत. पण त्या सगळ्या आधी मला हे जाणून घ्यायचंय की तुमच्यापैकी किती जण कुरळे बंधूंचे डाय हार्ट फॅन्स आहेत? कुरळे बंधूंचे फॅन्स किती आहेत? मी पण हात वर करतेय. ऍक्च्युली कुरळे बंधूंचं हे रियुनियन आहे म्हणूनच मला वाटतं माझं कास्टिंग झालंय या कार्यक्रमासाठी. बट ऑन अ व्हेरी लाइटर नोट आय थिंक कुरळे बंधू आपल्या आयुष्यात आले आणि त्यानंतर ते कधी गेलेच नाहीत. म्हणजे इतकी वर्ष झाली तरी सुद्धा त्या चित्रपटातले डायलॉग्स, त्या चित्रपटातली पात्र, त्या चित्रपटातली गाणी आपल्या बरोबर आहेत. आणि म्हणूनच आम्ही विचार केला की एक रियुनियन तो बनताय म्हणजे या सगळ्या आठवणींना उजाळा देणं किती मजा येईल आज जेव्हा आपण सगळेजण एकत्र याबद्दल गप्पा मारणार आहोत. कुरळे बंधू म्हटल्यानंतर अर्थातच मला त्यांचं ते गॅरेज आठवतं, त्यांचा नियम आठवतो जिथे महिलांना परवानगी नाही. सिनेमात असतो तर त्याच्यातलीच थीम एक सुंदर अशी थीम होती. डंग डंग डडाडा, डंग डंग डडाडा, डंग डंग डडाडा. आणि हे होऊ शकतं का? आणि असं जसं म्हटलं पटापट तिथे सुचायला लागलं आणि अंकुश सरांनी मग पुढे गाईड केलं आणि विक्रांतनी म्हणणार काहीतरी लिहिलं. त्यामुळे आणि जुन्या याच्यावर करू शकतच नव्हतो बिकॉज एक ट्रेडमार्क आहे, तो ट्रेडमार्क आहे, त्याला हरवायचं नव्हतं. थीम सॉन्ग आहे असं वाटलं मला 2 क्षणांसाठी. तर किती अमेझिंग जर्नी होतं. ही जबाबदारी खूप मोठी होती जसं म्हटलीस तसं. कारण ना आपण म्हणजे हा चित्रपट जेव्हा आला होता तेव्हा आम्ही 7वी 8वी 9वी 10वीत वगैरे होतो. सो आमच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होती दोघांसाठी पण की याच्यासाठी गाणं करणं ही एक गोष्ट. त्यात आपण म्हणतो ना की कोणाकडे तरी बघून आपण काम सुरू करतो. तर रंगा सरांचं गाणं होतं, रंगा सरांनी लिहिलं होतं आणि अजय अतुल यांनी म्युझिक केलं होतं. सो ही फार मोठी गोष्ट आहे की त्यांनी एक केलेली गोष्ट त्याचा मूळ गाभा तोच ठेवायचा होता. कारण गोष्ट
तशाच पद्धतीची हलकी फुलकी त्याच 3 भावांची जी आत्ता पण रिलेट व्हायला पाहिजे, आत्ताच्या पिढीला रिलेट व्हायला पाहिजे, जी इतकी वर्ष गाणं ते गाजत आलं त्याची एक री ओढून पुढे जायचं होतं. सो प्रयत्न आणि जबाबदारी खूप मोठी होती आणि अजूनही ते जाणवतंय, अजूनही ते भरून येते त्या गोष्टीला. पण मजा आली. अंकुश दादांनी खूप खूप हेल्प केली या छोट्या छोट्या गोष्टीत. माझेही 6 ड्राफ्ट झाले आणि गाणं शोधत होतो. मुळात एक थॉट, एक विचार शोधत होतो की या एवढ्या निरागस गाण्याला म्हणजे एवढ्या निरागस कॅरेक्टर्सला मुळात काय रिप्रेझेंट करेल. तर ती आयुष्याची गोष्ट असावी छोटीशी, असं एक वाटलं होतं आणि ते मी अंकुश दादाला प्रेझेंट केलं. सो एक तर असं होत होतं की प्रत्येक ड्राफ्ट आवडत होता, म्हणजे असं नव्हतं की अरे हे आवडत नाहीये, पण नक्की काय ठेवायचं काय नाही ठेवायचं याच्यातली एक गंमत होती. नमस्कार. मी ॲक्च्युली पिक्चरच्या म्हणजे प्रोडक्शनच्या मधात मी इन्व्हॉल्व नव्हतो. प्रोडक्शन कंप्लीट झाल्यानंतर मी इन्व्हॉल्व झालो आहे आणि ज्या वेळेला अमयजी आणि नाथनी मला सांगितलं की असं असं आहे फिल्म आणि आपल्याला इन्व्हॉल्व व्हायचं आहे, मी त्याच वेळेला त्यांना सांगितलं की यस मी इन्व्हॉल्व होईल. पण त्यांनी मला एकदा सांगितलं की नाही, फर्स्ट यू सी द फिल्म अँड देन यू से यस ऑर नो. आय सेड नाही, तुम्ही मला सांगितलेलं आहे, मला ओके आहे. तरी पण त्यांनी फार आग्रह केला. मी पिक्चर बघितला आणि आय कॅन टेल यू दॅट इट्स अ सुपर हिट. जेव्हा तुम्ही फिल्ममध्ये जाल आणि फिल्ममध्ये तुम्ही बघाल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत यू आर टोटली एनग्रॉस इन द फिल्म. आणि सगळ्या कलाकारांनी आणि अंकुशनी जे काय काम केलेलं आहे त्याच्यामध्ये इट इज अनबिलिव्हेबल अँड व्हेरी गुड. आय कॉंग्रॅच्युलेट टू एव्हरीवन. सो माझी आणि अमय सरांची भेट एका रेस्टॉरंटमध्ये झाली लंच ला. मी माझ्या टीमसोबत होतो, ते त्यांच्या मीटिंगसाठी आलेले आणि माझ्यासोबत जो होता तो बोलला, हे बघ अमय कोपकर. तर म्हणजे सर न्यूजमध्ये असतात, भरपूर फेमस आहे सोशल मीडिया. तर माझा जवळचा जो व्यक्ती होता तो बोलला माझ्यासोबत रश्मीने ती ओळख केली आणि आम्ही आमच्याबद्दल जस्ट EOD-बद्दल सांगितले की आम्ही ॲडव्हर्टायझिंग करतो, हे करतो, ते करतो. आणि मग अमय सर बोललेत की तुम्ही आवर्जून निनादला भेटा. आणि आम्ही संध्याकाळीच मुंबईमध्ये असल्यामुळे संध्याकाळीच निनादला भेटलो आणि तिकडेच मूवी बघितली. अँड लेट मी अश्युअर यू ॲज वेल की मी जो कट बघितला त्याच्यामध्येच आम्ही इतके हसत होतो. तर आय एम शुअर जो फायनल कट येईल त्याच्यामध्ये अजून गोष्टी ॲड झालेल्या असतील. आणि तिकडून हे झालं आणि ही EODची पहिली मूवी. अँड आय वुड लाईक टू अनाऊन्स की आम्ही अजूनही करतोय की पहिली जरी असली तर आय एम ग्रेटफुल टू अमय सर आणि निनाद की आम्हाला त्या हक्काचं समजलं की तुम्ही हे आमच्यासोबत करू शकता. सो थँक्यू. हा चित्रपट कसा भावला? काय झालं ना, चालू आहे ना, हॅलो, 3:30 पहिला हा टीव्हीवर सुरू होता आणि तुम्ही बघत होतो. ते बघून झाल्याच्यानंतर मी निनादला फोन केला की आपण 3:30 2 बनवूया, रिमेक करूया आपण. तर तो म्हणला ठीक आहे. म्हटलं तर मी बोलतो. तर मग मी अंकुश आणि सचितला फोन केला. तर अंकुश आम्हाला भेटला, आम्ही डिस्कशन केलं. मग आम्ही सचितला भेटलो, पण सचित खूप बिझी असल्यामुळे, कारण त्याचा पुढचा चित्रपट होता, त्याची मालिका जोरात चालू होती, नंबर 1ला त्याची मालिका होती. सचितकडे बिलकुल तारखा नव्हत्या. पण मी सचितचे आभार मानीन की त्यांनी आम्हाला परमिशन दिली चित्रपट बनवायला. आणि आम्ही पुन्हा एकदा 3:30 2 हा उत्कृष्ट सिनेमा दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी बनवलेला आहे. आणि आता माझा सिनेमा म्हणून नाही, पण मी खरं सांगतो अप्रतिम सिनेमा झालेला आहे. तुम्ही खरंच खूप. तर मला एक गोष्ट फक्त बोलायची वाटते, ज्याचा मी निषेध करतोय. सॉरी, मी फक्त अगदी एक गोष्ट मला सांगायला पाहिजे, कारण इतर निर्माते गप्प बसतात,
मी गप्प बसणार नाही, मी बोलणार. विषय असा आहे, पुन्हा एकदा साडेमाडेतीन 2 हा सिनेमा मी इतर 3 चित्रपटांसाठी 3 वेळेला डेट चेंज केली की नको, तो सिनेमा येतोय, त्या सिनेमाला डेट मिळू दे, त्याला थिएटर्स मिळतील, तो सिनेमा चालेल, त्याला मिळून दे 2-3 आठवडे, त्याला 4 आठवडे मिळून दे, त्याला तो चालू दे, आपण नंतर येऊ. असे मी 3 सिनेमांसाठी डेट बदलली. आत्ता 3-4 दिवसापूर्वी दिग्पाल लांजेकरनी ऐतिहासिक सिनेमा त्याचा जो 16 ऑगस्टला येणार होता, जो ऑलरेडी अनाऊन्स केली होती 16 फेब्रुवारीला, म्हणजे पुढल्या महिन्यात जी फिल्म 16 फेब्रुवारीला अनाऊन्स केली होती, त्याचं पोस्टर लॉन्च झालं होतं, त्याचं सगळी अनाउन्समेंट झाली देखील होती, त्याचं काम पूर्ण झालं होतं आणि त्यांनी अचानकपणे 30 जानेवारी अनाउन्समेंट केली. कोणाला विचारलं नाही, कोणाला सांगितलं नाही, डायरेक्ट अनाउन्समेंट केली. मी जेव्हा दुसऱ्या दिवशी मला दाखवलं नीनांनी, मी दिग्पाल लांजेकरला फोन लावला. म्हटलं अहो माझ्या चित्रपटाची तारीख मी ऑलरेडी अनाउन्समेंट केलेली आहे, हे तुम्ही करू नका, हे चुकीचं आहे. ओ अच्छा, सॉरी तुमची एका फिल्म, मला हेच कळलं नाही, तुमची एका फिल्म म्हणजे काय, जे इतर कुठला बाहेरचा निर्माता असेल तर असो. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की नाही, डिस्ट्रीब्युटरचं म्हणणं आहे. म्हटलं डिस्ट्रीब्युटरचा काही संबंध नसतो, चित्रपटाची तारीख हा प्रोड्युसरचा कॉल असतो. नाही सर, मी म्हटलं तुम्ही तारीख बदला, म्हटलं तुमचा मोठा सिनेमा आहे, तुमचा सिनेमा देखील चालला पाहिजे, तुमचा सिनेमा देखील थिएटर्स मिळू दे, आणि मी ऑलरेडी माझी डेट अनाउन्समेंट मी केलेली आहे, तुम्ही आता असं करू नका, एवढं मी बोललो. म्हटलं तुम्ही तारीख बदला आणि मला सांगा, मला कळवा तुम्ही. नाही सर, मी तुम्हाला कॉल करतो. दुसऱ्या वर्षी मी फोन केला त्यांना, त्यांनी माझे फोन तेव्हापासून उचलले नाही आणि आजपर्यंत उचलले नाही. मी विषय सोडून दिला. पण मी ह्या गोष्टीचा निषेध करतो. मी फक्त ऐतिहासिक आणि महाराजांवर जो चित्रपट आहे म्हणून मी गप्प आहे. पण आपण मराठी निर्माते हे सगळे असे दिवसाला 3-3, 4-4, 2-2 चित्रपट येतात आणि आपण गप्प बसतो, तुम्ही कोण बोलत नाही. म्हणून काही निर्माते खरंच शेफारले, काही निर्मात्यांची मस्ती उतरायला पाहिजे, त्यांना बॅन करण्याची गरज आहे. म्हणजे जर का दिग्पाल लांजेकरनी असा दाखवपणा केला तर मी निर्माता संघ आणि महामंडळाला सांगेन की दिग्पाल लांजेकरला बॅन करा म्हणून. का न करावं, की आम्ही काय हे सगळे लोक आमच्या चित्रपटात 150-200 लोकांची मेहनत केली, ती काय मेहनत फुकट जाणार? कलाकारांनी मेहनत केली दिवस रात्र. असो, मी फक्त या गोष्टीचा निषेध करतो. त्यांना देखील थिएटर मिळू दे, आम्हाला देखील थिएटर मिळू दे. आणि अंकुश चौधरी आणि आमचे सगळे कलाकार यांचे मी खूप खूप आभार मानतो. खूप खूप धन्यवाद, संपूर्ण टीमचं धन्यवाद. आणि सर्व प्रेक्षकांना हात जोडून नम्र विनंती, 30 जानेवारी पासून चित्रपटगृहामध्ये जाऊन पुन्हा एकदा 3:30 हा चित्रपट बघा. धन्यवाद. सुरुवात झाली तेव्हा थोडंसं टेन्शन होतं मला माहित नव्हतं की कसं पेलवेल मला. त्यावेळेला एक माणूस होता बाजूला की ज्याला मी सांगू शकत होतो की मला जरा असं वाटते काय करूया, कारण त्याला जर वाटत असेल तर तो सांगायचा की आपण हे करून बघूया. त्याला सुरांचा खूप चांगला अभ्यास आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन करतो की बाबा हे गाणं ह्यासाठी उपयोगी पडतं, हा एक शब्द ह्याला वापरायला पाहिजे. हे त्याचा खूप छान कान आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दुसरी अशी गोष्ट की आम्ही दोघांनी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मराठी चित्रपट चालत नव्हते. म्हणजे मी हिरो म्हणून काम करत होतो, सचिन पण हिरो म्हणून काम करत होता, पण पिक्चर पुण्यापर्यंत पण येत नव्हते. कोल्हापूरला लागायचा, साताराला लागायचा आणि बुधवारी तो काढला जायचा. याचं कारण असं कळलं आम्हाला की पिक्चर पोहोचतच नाही, त्याची पब्लिसिटी पोहोचतच नाही. समोर सलमान खानची फिल्म झाली की समोर चित्रपट काढून टाकला गेला. तर आम्ही दोघांनी असा खूप विचार केला की अशी काहीतरी गोष्ट करूया की ज्याच्यामुळे फिल्म चालायला लागतील. फिल्म चालायला लागली की मग आपण हिरो म्हणून काम करूया तर आपल्याला फायदा होईल. मग काय करायचं असं चालू होतं. तर संजय मोने यांनी सचिनच्या डोक्यात एक आयडिया टाकली की आपण ना चलती का नाम गाडीचा रिमेक करू. आणि
सचिनने मला बरोबर घेतलं आणि आम्ही तिघजण एकत्र बसून त्या गोष्टीला सुरुवात झाली. ती सुरुवात त्यावेळेची तिघं एकत्र असल्यामुळे ही फिल्म करत असताना मी त्या दोघांना खूप मिस केलं, म्हणजे संजय मोनेला आणि सचिनला. कारण तिघं आम्ही एका वेळी बसून तिघं एकत्र बसून खूप काम केलं फिल्मसाठी. कास्टिंग करेक्ट शोधून काढलं की बाबा महाराष्ट्रातले सुपरस्टार आहे, त्यांना घेऊन फिल्म करूया. मग त्या तिघांना कसं आम्ही कन्व्हिन्स केलं, त्यांना ऐकवलं, तर त्यांना आवडलं, त्यांनी तयार झालं. या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही एकत्र होतो दिवस रात्र, की एक चित्रपट चालला ना सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं मी सचिनला खूप मिस केलं, पण मी एवढी नक्की खात्री देतो की फिल्म बघितल्यानंतर म्हणशील बरं करतोस तू डिरेक्शन, बरं केलंस, काहीतरी शिकलास माझ्या असं नक्की होईल. मला सांगायला आवर्जून आवडेल, आज आपण बसल्यामध्ये आत्ता नितीन वैद्य सर आहेत, अजय भालवणकर सर आहेत, अमित फाळके आहेत, ज्यांनी एडिट फर्स्ट पिक्चर जेव्हा झाला 3:30 तेव्हा त्यांनी ती एडिट बघितलं. झीची पहिली फिल्म म्हणून त्यांनी अनाऊन्स केली. त्यांनी एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं, कारण डोलारा खूप मोठा होता आणि तो त्यांनी म्हणजे 1 कोटीची फिल्म 5 कोटीपर्यंत घेऊन जायचा रेकॉर्ड केलेला आहे. पहिली झीची मराठी. थँक्यू नितीन वैद्य सर, अजय भालवणकर सर आणि अमित फाळके. आधी आय डोंट नो तेव्हा ट्रेलर लॉन्चेस, टीजर लॉन्चेस, म्युझिक लॉन्चेस व्हायचे की नाही. आपण आता ह्या चित्रपटासाठी आपण रियुनियन करतोय, तर आता सगळ्यात पहिली मेमरी काय आहे जुन्या चित्रपटाची? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मी अंकुशला सांगेन की अंकुश हा एक उत्तम दिग्दर्शक आहे. 2007ला जेव्हा चित्रपट केला तेव्हाच मला कळलं होतं, त्यामुळे हा चित्रपट बघायची गरजच नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा चित्रपट जेव्हा अम्याचा मला फोन आला आणि अंकुशचाही आला की असं असं आहे, तेव्हा मी असंभव या चित्रपटावर काम करत होतो आणि त्याचं शूटिंग अगदीच तोंडावर होतं. त्यामुळे एकावेळी 2 चित्रपट करणं शक्य नव्हतं आणि नाईलाजाने मला या चित्रपटाला नकार द्यावा लागला आणि त्याचा आजही मला खंत आहे. मला खूप वाईट वाटतं. इनफॅक्ट मला शूटिंगलाही जाता आलं नाही. अशोक मामा, भरत, मकरंद, सिद्ध्या, संजय सगळ्यांनी आवर्जून फोन करून सांगितलं आम्ही तुझी वाट बघतोय, पण मी त्या असंभवच्या गडबडीत त्यात मालिकेचं शूटिंग ह्यात मला जाता आलं नाही. अंकुशचा मला 2 ते 3 वेळा फोन आला की शेवटच्या दिवशी तरी ये, तेही जमलं नाही. याची खूप खंत आहे. अमेयनी मला 2-3दा फोन केला. आठवणी खूप आहेत खरं तर. मला सगळ्यात आत्ता या क्षणी 2 आठवणी सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे ज्या दिवशी या चित्रपटाचे जे निर्माते आहेत प्रशांत घैसास, प्रशांत आलाय का, पुण्याचे आहेत ते. तर जेव्हा मी त्याला हा विषय ऐकवला त्यावेळी ॲक्च्युली तो वेगळा एक चित्रपट प्लॅन करत होता आणि मी संजय मोनेनी जेव्हा ही आयडिया सांगितली की आपण चलती का नाम गाडीचा रिमेक करूया, आणि मी प्रशांत घैसास बरोबर एक सिनेमा केला होता त्याआधी ॲज अ हिरो. म्हटलं असं असं डोक्यात आहे, चित्रपट दिग्दर्शन करायचं आहे आणि चलती का नाम गाडीचा रिमेक करायचा आहे. आणि त्या क्षणी त्या माणसाने मला 11,000 रुपयाचा चेक एका सेकंदात लिहून दिला आणि सांगितलं आपण हे करूया. सो इथून या प्रवासाची सुरुवात झाली. तर त्या निर्मात्याचं नाव घेणं आत्ता या व्यासपीठावर मला फार जास्त महत्त्वाचं वाटतं. आठवणी चिकार आहेत. जवळजवळ 9 महिने मी, अंकुश आणि संजय मोने अक्षरशः एका माझे सासू सासरे अमेरिकेला गेलेले, त्यामुळे त्यांचं घर रिकामं होतं. सो आम्ही सकाळी 9 वाजता आपापल्या घरनं आपापल्या टिफिन घेऊन यायचो आणि रात्री 11 वाजेपर्यंत लिखाणाचं काम करायचो. मग त्यात संजय मोनेला पटवायचं की हे नाही आहे बरं. मग तो चिडणार, मग तो म्हणणार मी आता जरा खाली जाऊन पान खाऊन येतो, मग ते फाडून फेकून देणार. अशी एक 9 महिन्याची प्रोसेस झाली. आत्ता अलीकडे पटकन आपल्याला स्टोरी बोर्डिंग करायचं असेल तर एआयला आपण ChatGPTला जाऊन पण करू शकतो. अनेक माध्यमं आलेली आहेत. पण तेव्हा संजय खापरे नावाचा आपला जो मित्र आहे त्याने अख्खाच्या अख्खा स्टोरी बोर्ड स्वतःच्या हाताने स्केच काढून केला होता. सो ही 2007ला आम्ही मेहनत घेत होतो. त्याचं कारण हे होतं की प्रत्येक फ्रेम आपल्याला जी दिसते ती अशोक मामांना, भरतला, मक्याला हे सगळे स्टार आहेत आणि आम्हाला त्यावेळी कामं कुठली यायची तर भरत जाधव हिरो आहे, मकरंद अनासपुरे हिरो आहेत किंवा अशोक मामा हिरो आहेत आणि एक यंग हिरो लागतो गाणी गायला, म्हणून आम्हाला बोलवायचे मला अंकुश. सो आमचं असं बऱ्याचदा बोलणं व्हायचं की अरे आपल्याला तर ह्याच्यासाठीच बोलवतात फक्त, आपल्याला जे काम करता येतं ते येतच नाही, फक्त झाडामागे धावायचं आणि त्याच्यानंतर मग कॉमेडी. तर
त्यावेळी आम्हाला असं झालं की नाही बाबा आपण असा एक, आणि त्यात चित्रपट बघत नाहीये कोणी, सो असा एक चित्रपट आपण करूया जो चित्रपट बनवल्यानंतर प्रेक्षकांना तो चित्रपट गृहात जाऊन पाहावासा वाटेल. आणि दुसरी आठवण अशी आहे की ज्या दिवशी जैन ब्रदर्स मध्ये एडिट होतं, मी आत्ता नितीनजींना सॉरी म्हणतो, अजयजी आणि अजय सर आणि नितीन सरांचा, कारण काय झालं, रंगा गोडबोले आणि संजय मोनेनी चित्रपट पाहिला एडिटला, आणि त्याच वेळी झी गौरवचं काम चालू होतं, ते झीच्या ऑफिसला गेले आणि त्यांनी प्रचंड कौतुक केलं. तर मला नितीन सरांचा फोन आलेला की आम्हाला चित्रपट पाहायचा आहे. तर तेव्हा झी या बिझनेसमध्येच नसल्यामुळे मी म्हटलं बघायचं असेल तर बघा, पण एडिटला येऊन बघावं लागेल, आम्ही बाहेर नाही काढणार. तो आज मला माझ्या उत्तराचं गांभीर्य कळतंय, सर सॉरी, मला त्यावेळी मॅच्युरिटी नव्हती. खरंच मॅच्युरिटी नव्हती, नाहीतर मी सर आलो घेऊन आलो पिक्चर असं तुमच्याकडे आलो असतो. पण मी इतक्या ब्लंटली त्यांना सांगितलं बघायचं असेल तर जैन ब्रदरला एडिट चालले तिकडे येऊन बघा. तर ते म्हणाले चालेल ना, हरकत नाही, आज येऊ का बघायला. म्हटलं हा या ना. मग आता एक छोटीशी गंमत सांगतो आणि त्याहीबद्दल तुम्हाला सॉरी म्हणतो की आम्ही दोघांनी असं म्हटलं की आता ते नितीन वैद्य आणि अजय बालवणकर येतात सिनेमा बघायला, तर सिनेमावर तर आपल्याला कॉन्फिडन्स आहे, पण हे कॉर्पोरेटवाले लोकांना हसत नाहीत फार. तर आपण काम करूया, आपली काही अशी मंडळी बोलवूया जी पहिल्यांदा बघतायत पण ती हसती. मग पहिलं नाव ह्यानी घेतलं, स्वप्नील जोशीला बोलूया, तो खूप हसतो. मग मी म्हणणार आहे संजय जाधव पण खूप हसतो, त्यालाही बोलूया. सॉरी आहे तुम्हाला तेव्हा सांगितलं नाही. त्यांच्या एक्सप्रेशनवर ते झूम केलं पाहिजे का? आता सांगायला हरकत नाही, चित्रपट सुपरहिट झाला होता, काही होणार आहे. सो संजय जाधव आणि स्वप्नील जोशीची 2 माणसं आली. मग आता हे दोघं तर खूप हसणार आहेत, पण एक इंटेलिजंट माणूस पाहिजे. मग निशिकांत कामतला बोलूया. निशी थँक्यू, तू जिकडे कुठे आहेस हे बघत असेल. सो निशिकांत कामत पण आम्हाला म्हणाला की अच्छा ठीक आहे, तुम्हाला जर फायदा होणार असेल तर मी येतो. सो निशी आला, स्वप्नील आला आणि संजय आला आणि अजून काही आमची मित्रमंडळी आली. अमित फाळके तर चित्रपटाचाच एक भाग होता आणि त्याच काळात तो झी मध्ये जॉईन झाला होता. सो ही मंडळी आली आणि निखिल साने पण होता त्यावेळी. आणि बघितलं आणि स्वप्नील एवढा जोराने हसायला लागला की अंकुश मला म्हणतो याला थांबव. बरं, स्वप्नील जेन्युअनली हसत होता आणि आम्हाला असं वाटत होतं की हा त्यांना बरं वाटावं म्हणून जास्त असतं. तर मी स्वप्नीलला इंटरव्हलला म्हटलं, स्वप्नीलला मी इंटरव्हल, भाई तू बहुत हंस रहा है, थोड़ा कम हंस. तो लेकिन मेरे को हंसी आ रहा है, तो मैं क्या करूं. तर मी म्हटलं हा ठीक आहे फिर हस. अशा काही गमती जमती आहेत. पण या सिनेमा बघितला होता, इथेच माझं ना कम्प्लीट पुट ऑफ झालं होतं मी. म्हणजे आपल्या सगळ्यांची वय हा एका वाक्यात त्याने ना सगळ्यांची वय त्याने मेन्शन करून टाकली. पण एक खूप चांगली कॉम्प्लिमेंट मला परवाच मिळाली. मी म्हटलं, कोणातरी म्हटलं मी की 3:30 आता येतोय. सो दॅट पर्सन सेड की यार इतकी वर्ष झाली अंकुश चौधरी अजून तसाच दिसतो रे. क्या बात. पण माझ्या बाबतीत 3:30 ऑफकोर्स आमच्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल आहे. एकच आठवण सांगतो, मी जास्त सांगत नाही, पण दॅट इज व्हेरी स्पेशल फॉर मी. 3:30 ज्यावेळी आम्ही सुरू केलं ना, तर त्यावेळी ना हिरोईन फायनल होत नव्हती आणि अशी पाहिजे रे तशी पाहिजे रे. बरं, आपले दोन्ही हिरो, आपले डिरेक्टर जे होते ते हिरो होते ना, त्यामुळे त्यांचं हिरोईनचं जे सिलेक्शन कास्टिंग जे आहे ते इतकं चुझी होतं ना की बऱ्याच मुलींच्या ऑडिशन्स झाल्या. पण फॉर्च्युनेटली असं झालं की मी ज्या दिवशी लेन्स टेस्ट करतो, त्यावेळी फिल्मवर शूटिंग व्हायचं ना, तर लेन्स टेस्ट करत होतो. लेन्स टेस्टसाठी कॅमेरा मागवला होता आणि तेव्हा एक सुंदर मुलगी आली ऑडिशनसाठी आणि तिची ऑडिशन मी घेतली, त्या कॅमेरावर घेतली आणि व्ह्यू फाइंडर मध्ये बघितलं मी अंकुशला म्हटलं अंकुश स्टार बॉस. आणि दॅट वॉज अमृता खानविलकर. आणि जेव्हा अमृताचा इंट्रोडक्शनचा सिक्वेन्स होता, ते गाणं आहे अंधाराची रात, त्याच्यात अमृताचा इंट्रोडक्शनचा शॉट आहे आणि तो पहिला शॉट ज्यावेळी तिला लाईट अप केलं ना, मी एकच लाईट तिच्या फेसवर आला आणि मी परत एकदा म्हटलं की यार हिला कुठूनही लाईट आहे, सुंदरच दिसते रे. आणि
ते अजूनही सत्य आहे की अमृताला कुठूनही लाईट द्या ती कशी सुंदरच दिसते. पण ह्या सिनेमाच्या बाबतीत कसं झालं ना की ह्या सिनेमाची हिरोईन ऑलरेडी स्टार होती. ओके, रिंकू ज्यावेळी आली त्यावेळी माझ्यासाठी असं होतं की स्टार आहे ना, इतनी बडी स्टार आ गई. तर जेव्हा रिंकूच्या इंट्रोडक्शनचा शॉट होता त्यावेळी मी तिला सांगितलं की बघ रिंकू तुझं करिअर झालंय, माझं करिअर या एका शॉटवर डिपेंड. तर मी जो लाईट दिला ना तो प्लीज घे. आणि बाय गॉड ग्रेस तिला माझ्या करिअरची चिंता आहे त्यामुळे तिने ऐकलं आणि तिने तो लाईट घेतला. पण रिंकू या सिनेमात खरंच खूप सुंदर दिसते. झी मधल्या आतल्या गोष्टी इतक्या इंटरेस्टिंग होत्या. म्हणजे 2003-04 पासून मी आणि अजय मराठी सिनेमा सुरू करायचा असा आम्ही विचार करत होतो. एक वर्ष तर आम्ही झी गौरव मध्ये 5 चित्रपट दिग्दर्शकांना 5-5 लाख रुपये असे दिलेही होते. दरवर्षी ते चित्रपट झाले नाही. दरवर्षी आम्ही काही ना काही अमाऊंट बिझनेस प्लॅन मध्ये ठेवत असतो आणि कॉर्पोरेट मध्ये हाफ इयरली रिव्ह्यू होतो की तुमचा रेव्हेन्यू अचीव झालेला नाही, टार्गेट अचीव झालेलं नाही, त्यामुळे आता खर्च कमी करा. तर पहिला फटका बसायचा तो चित्रपटासाठी ठेवलेल्या पैशाला. 2006 साली मला वाटतं मी आणि अजयने असं ठरवलं की हाफ इयर आणि याच्यापर्यंत जायचंच नाही, पहिल्याच क्वार्टर मध्ये मराठी सिनेमा अनाऊन्स करून मोकळा व्हायचा. भरत बरोबर काम करणं हे नेहमीच माझ्यासाठी खूप आनंद देणारं आहे. आणि अशोक मामांबरोबर आम्ही सर्वांनीच पहिले प्रोजेक्ट मामांबरोबरच केलेले आहेत. मी नाटक केलं, भरतने सिनेमा केला, अंकुशने सिनेमा केला. आणि 3.5 मध्ये हा आमचा तेव्हा बच्चा होता, नवीन होता. आणि आज त्याची ऊर्जा तुम्ही सगळेजण पाहताय, ऐकताय. तर तेव्हाची जी मजा होती म्हणजे सांगण्यासारखं आम्हाला काय होतं, आम्हाला एक चित्रपट मिळाला होता, त्यात आम्हाला सारखेच कपडे होते आणि मला सगळ्यात आनंद याचा होता की खूप केस होते. त्यामुळे तो एक आनंददायी सगळा सोहळा. आणि ह्या दोघांनी आम्हाला अत्यंत प्रेमाने म्हणजे मला सगळ्यात काय आवडलं की ती इनोसन्सी जी भावांची आहे ती खरं तर सचित आता बोलला त्यातूनच ती आली असावी, कारण तो इतक्या प्रामाणिकपणे आणि निरागसपणे सगळ्या गोष्टी सांगत होता. आणि आम्ही त्या करताना तिथे हरखल्यासारखे एकतर संजय जाधव सारखे कॅमेरामन आणि ते प्रत्येक ह्याच्यात लाईट घ्या व्यवस्थित घ्या. आणि आम्ही नेम धरून लाईट चुकणारे नट आणि पण हे सगळं एकत्र जे काही होतं मला एकच गोष्ट आठवते की आम्ही कलावंत मध्ये काय लाइटिंगच्या मध्ये काय करू शकणार असं असतं तर आम्ही पत्ते खेळत बसायचो. त्यावेळी अंकुश व्हॅनिटी मध्ये यायचा आणि म्हणायचं की डाव झाला असेल तर शॉट रेडी आहे, नाही तर संपून या शॉट रेडी आहे. तर ती एक आठवण मला नक्की. आणि पहिला याने आम्हाला खूप आनंद दिला, दुसऱ्या ह्याने आम्हाला अजून आनंद दिला. फक्त सचितला आम्ही मिस केलेला आहे, पण यावेळी अंकुशने खूप सामर्थ्याने हा सिनेमा केलेला आहे याची खात्री आहे. म्हणजे आम्हाला करतानाच ते जाणवलं सगळ्यांना की कुठेही आमच्यात चर्चा झाली नाही किंवा हे कसं करायचं ते कसं करायचं, त्याच्या डोक्यात अत्यंत क्लिअर होतं. ॲडिशनच्या बाबतीत खूपच वेगळा सिनेमा आहे असं दरवेळी म्हणण्याची एक पद्धत आहे, तर आम्ही आपलं त्यावरच बाकी किस्स्यांवरच आहोत. पण आम्हाला त्या काळात खूप आम्ही एन्जॉय केलं होतं एवढं मात्र निश्चित. हा मित्रांचा सिनेमा आहे म्हणजे तुम्ही सगळे इतके छान मित्र आहात एकमेकांचे, एकमेकांसोबत काम केलेलं आहे की ती एक वेगळीच एनर्जी सेटवरती सुद्धा असली असेल. तर तुमचा कसा अनुभव होता? नक्कीच कोणाला पहिला चित्रपटाचा फायदा सगळ्यांनाच झाला करिअर वाईज. म्हणजे माझेही चित्रपट काही चालू होते त्यात हा चित्रपट आणि अर्थात अशोक मामा, मकरंद, सिद्धार्थ असेल, गँगच सगळे चांगले होते. त्या दोघांना मी खूप आधीपासून ओळखतो चांगला. पण मला पहिला शॉट अजून आठवतोय पहिल्याचा की शाळेत जातो ना आणि सगळे मुलं केक कापायचा असतो तो आणि तो पहिला शॉट होता माझा. आणि एकतर आधी सांगितलं होतं की बघा चलती का नाम गाडीत जरी असलं तरी किशोर कुमार नाही करायचा आपल्याला, तो पूर्ण इनोसंट, त्याला जगच माहीत नाहीये, दादच त्यासाठी जग आहे एवढंच ठेवायचं. आणि पहिल्यांदा तू बाहेर पडलास आणि एका मुलीच्या प्रेमात जस्ट पडतोयस पण पहिल्यांदा चाललायस तू.
लॉंग शॉट होता काय वाटलं नाही मला, पण नंतर क्लोज साठी संजयने इतक्या फ्रेम्स जवळ लावले त्याला, मला देवारात बसल्यासारखं वाटत होतं. पण पिक्चर संपल्यानंतर जो पिक्चर मी पाहिला तर त्याला म्हटलं मी आयुष्यात कधी एवढा सुंदर दिसलो नाही, त्या चित्रपटात तू सुंदर केलंस मला. पण त्या क्षणाला कळत नसते, कारण आपले एकतर पूर्ण इनोसंट दाखवलेला चेहरा आणि फ्रेम सगळ्या बाजूने थर्माकोल सगळं आणि एवढंच तू दिसणार. त्याचा कॅमेरा खूप लांब असायचा तेव्हा, आणि त्या गर्दीतनं तो बरोबर तुम्हाला मॅच करणार. तर माझ्याकडे ही टेक्निक खूप नवीन होतं माझ्यासाठी. पण अर्थात तो एक पहिला शॉट, पहिला सीन मला आठवतोय. आणि जेव्हा कळलं की सेकंड आता येतोय, तेव्हा मी अंकुशला ते एवढंच म्हटलं की गोष्ट फक्त छान घे. कारण बऱ्याच लोकांना ते असतं नाही, सेकंड पार्ट कधी कधी येतो आणि आपण कुठेतरी फसतो, मुद्दाम कोण करत नाही फसण्यासाठी, पण जरा कुठं हुकतं. तसं काय हुकतं कामा नये, कारण ह्या पिक्चरने पहिल्या पार्टने खूप म्हणजे फार असं काही लावड विनोद नाही आहेत, पण खूप सटल आहे, पण लोकांना आवडलं ते. ती निरागसता सगळ्यांची ती लोकांना खूप आवडली, ती राहिलीच पाहिजे आणि ती राहणारी. म्हणजे आम्हालाही खात्री होती, पण ती गोष्ट मात्र छान आली तर त्याला गंमत आहे. पण जेव्हा अंकुशने आम्हाला गोष्ट सांगितली म्हणलं हा आता गंमत येईल. हा चित्रपट एवढ्या वर्षांनी काय येतोय, तर ती गंमत पण थोडी चांगली असेल, ताजी असेल, ती गंमत खेळायला काम करायला मजा येईल. आणि दुसरा एक फायदा असा होता की परत आम्ही अशोक मामा, मी, मकरंद पुन्हा एकदा आम्ही काम करणार होतो. कारण मधल्या काळात आम्ही मी मकरंद वेगळं करत होतो, अशोक मामा मी वेगळं करत होतो, पण परत तिघांनी मिळून केलेला तो पहिला पिक्चर, त्यानंतर डायरेक्ट हा चित्रपट म्हणजे सेकंड पार्ट. आणि बऱ्याच आठवणी आहेत, बऱ्याच चांगल्या. की जी दोन माणसं आता इथे उभी आहेत त्यांनी कोणती एक गोष्ट केली तर तू डेफिनेटली डोळे झाकून ती गोष्ट तशीच्या तशी करशील. नमस्कार. या प्रश्नाचं उत्तर देतो, पण माझ्यासाठी साडेमाडेतीन आणि पुन्हा एकदा साडेमाडेतीन ही खूप नॉस्टॅल्जिक गोष्ट आहे. कारण मी आणि कुशल बद्रिके, मी भरत सरांबरोबर काम केलं, मी मकरंद सरांबरोबर काम केलेलं, पण माझं हे ड्रीम कम ट्रू होतं, जे मला महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ सरांबरोबर काम करायची संधी मिळणार होती. आणि माझं स्वप्न होतं की स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे सरांबरोबर काहीतरी काम करायची संधी मिळेल का. आणि साडेमाडेतीन मध्ये अशोक सराफ सर, भरत सर आणि मकरंद सर एकत्र असणार होते, तेव्हा ही संधी कोणी सोडणार नव्हतं. आणि त्यात मला पूर्ण सपोर्ट केला होता भरत सरांनी. सिद्ध्या तू करायचा पिक्चर सिद्ध्या. आणि मला खूप बरं वाटलं होतं की अंकुशदानी मला त्या सिनेमात तसा प्लेस केला होता. म्हणजे सचिनदा, अंकुशदा सांगायचे मी काही नाही, तुम्ही साडेमाडेतीन जर पाहिलं तर ह्या तिघांचा सीन चाललाय तर मागे कुठेतरी मी गाडी धुतोय, पण मला ना ते मला प्राऊड फील व्हायचं की ह्या तिघांबरोबर एका फ्रेम मध्ये मी कुठेतरी मागे तरी आहे. आणि अमित फाळके दादाचे विशेष आभार, कारण एकदा घरी भेटलो होतो त्यांच्या मी सगळे, आणि तेव्हा अमितदा म्हणाला होतं की सध्या ज्या पद्धतीने या तिघांबरोबर तू दिसलायस ना, आय एम प्राऊड ऑफ यू. ते इंग्लिश खूप बोलतात आणि मला खूप भारावलेपणाची गोष्ट की ना की येस, माझं काहीतरी छोटं मोठे जे काही काम झालं ते त्या सिनेमात खूप छान झालंय. कट्टू इतक्या वर्षांनी जेव्हा सिनेमाचा दुसरा भाग येतो किंवा पुन्हा एकदा साडेमाडेतीन येतो, तेव्हा मी मटका किंगचं शूट करत होतो, आमचं एरिया शूट चाललेलं, तारखा खूप अशा वर खाली त्यात ते कसं करायचं. आणि मला ही फिल्म मिस करायची नव्हती. मला हे तीन जे आपल्या मराठी इंडस्ट्रीतले हे गोल्ड, हे सोनं या सोन्यांबरोबर पुन्हा एकदा ती मुवमेंट त्या कशा तरी डेट ऍडजस्ट झाल्या होत्या. आणि माझ्यासाठी एक माणूस खूप आहे ज्याची मी खूप बोलतो. मी भरत सरांना सांगितलं, भरत सर काय करू. मला भरत सरांनी पुन्हा तीच गोष्ट सांगितली, सिद्ध्या पिक्चर सोडू नको, तू काही कर. आणि यावेळेला मला अंकुशाचं कौतुक करायचंय वेगळ्या पद्धतीने की सिद्ध्या आपला आहे. यावेळेला बाकायदा ते त्यांना नरेशन दिलं, मला गरज नाही माझ्यासाठी नरेशनची की आपण करूया, नाही तू सिनेमा आहे, तुझा एक पर्स्पेक्टिव्ह मिळेल. मला वाटतं की ना आता पुन्हा एकदा साडेमाडेतीन करताना जेवढे ते पहिला भाग करताना होते त्याच्यात तिप्पट ते हा भाग करताना खूप अलर्ट आहे की आपल्याला काय मांडायचंय. सेटवर गेल्यानंतर जेव्हा माझा आणि भरत सरांचा पहिला सीन झाला, डबिंगला मी डब करताना मी सरांना तेच म्हणालो की अंकुश सरांना की ह्याच्या आत्ताच आम्ही भरत सरांनी मी सकाराम मंचकर आणि मारुती कदम ही दोन पात्र केली, पण तो मदनदा आणि तो बबन, हे एवढं इनोसन्स ह्या दोन कलाकारांमध्ये आहे हे आम्हाला पुन्हा एकदा कळत होतं. कारण सेटवर पण अंकुश दादा हे छान आहे, जसं मकरंद सर म्हणाले ही जागा छान आहे पण ती द्यायची ही जागा नाही, असं ते सांगायचे. पण आता कळतं की तो जो इनोसन्स आहे ना आज ह्या सिनेमाचं फ्रेशनेस काय, त्याचा साधा सोप्पा त्या तीन भावांची गोष्ट
आणि त्या भावांच्या त्या परिवारात आपण घुसणं. तर ते मात्र त्यांनी तसंच ठेवलं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. मी कुशलच्या वतीने पण इथे बोलतो, कारण आम्ही दोघं खूप गप्पा मारायचो की आपण भरत सर, मकरंद सर, अशोक सराफ सर यांच्या पिक्चरमध्ये आहोत. तर आज कुशलला पण मिस करतोय आणि अरुण नलावडे सर बस लागत होते, त्यांचं नाव घ्यायचं होतं. तर ही खूप नॉस्टॅल्जिक गोष्ट आहे आणि आजही हा सिनेमा यायची मीही तितकीच वाट बघतोय जितकी महावर्षाचे प्रेक्षक. हे जे रुटीन आहे ते खूप क्रेझी आहे आणि तू या चित्रपटाचा भाग झाल्यास आय एम शुअर आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतो, तुझं फॅन्स नाही होत असेल. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा 3:30 ही बातमी तुझ्यापर्यंत कधी केव्हा पोहोचली, तो क्षण कसा? आता ज्याच्यासाठी हसलात ते तसं सांगितलं पाहिजे, काही फिल्टर करायचं नाही. काही नाही, खूप सगळ्यांना नमस्कार. खूप साधं होतं की अंकुश सरांचा मला फोन आला की आमच्या डोक्यात असं आहे की पुन्हा एकदा 3:30 आम्हाला करायचं आहे आणि तू काम करशील का? तर मी म्हटलं हो सर, पण मला एकदा स्क्रिप्ट ऐकायची आहे. माझी नेहमीची सवय आहे की मी काय करते ते मला फक्त बघायचं होतं, कारण या सगळ्यांसोबत काम करणं आणि यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते दडपण, ती भीती, ती उत्सुकता सगळंच होतं. आणि मला वाटतं की मी घरी होते अकलूजला आणि हे मुंबईत होते, तर आम्ही झूम कॉलवरती मी पूर्ण नरेशन ऐकलं आणि अख्खं नरेशन मी हसत होते. आणि तेव्हा मला असं वाटलं की हे मी करायला हवं आणि नाही म्हणण्यासारखं याच्यात कोणतीच गोष्ट नव्हती. मी म्हणते की माझं नशीब खूप चांगलं आहे की मला एका फिल्ममध्ये 3 एक्के मिळालेत काम करायला. आणि या 3 एक्क्यांबद्दल म्हणजे आपण नेहमी ऐकतो, त्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती बघतो, पण ऍट दी एंड सेट वरती जेव्हा तू जातेस आणि हे 3 एक्के तिथे असतात आणि आता तुला एक शॉट द्यायचा त्यांच्यासोबत, मला तो क्षण सांग. ऍटलीस्ट पहिला तरी शॉट तुला असं मनात धाकधूक होती का? मी खूप घाबरलेले आणि ह्या तिघांसोबतच माझा पहिला सीन होता आणि मला खूप भीती होती की मी चुकले, माझ्यामुळे रिटेक झाला, परत करावं लागलं, कोणी चिडलं, अंकुश सर जर चिडले, किती वेळा करते, येत नाही का, पुन्हा आपले संजय दादा बेबी चिन डाऊन लाईट, ह्याची सवयच नाही ना मला कधी. सो मी ह्या सगळ्या गोष्टी शिकत होते. पण इतकं खेळीमेळीचं वातावरण होतं सेटवरती, जवळपास आपण आपल्याच घरात आहोत आणि आपलंच काहीतरी करतोय असं होतं. आणि खरं तर ह्या तिघांनी मला खूप सहज त्यांच्यात सामावून घेतलं की एक वेळ अशी आली की पत्ते खेळायला मीही बसले. सो तो इतका कम्फर्ट आला आणि इतकी मजा आम्ही केली. त्या बाजू म्हणजे सुरुवात झाली तिघांना पत्त्यांवरती बोलण्यापासून आणि दुसरा चित्रपट येईपर्यंत पत्त्यांची गँग वाढत गेली आहे थिंक. मग फायनली शॉट दिलेस की तुम्ही पत्तेच खेळत? नाही, पहिलं काम केलं आम्ही सगळ्यांनी. मला अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे की या सगळ्यांच्या कॉमिक टायमिंगचे आपण सगळे फॅन आहोत, पण ते बघणं एक गोष्ट झाली आणि त्यांच्यासोबत तो कॉमिक टायमिंग साधणं एक गोष्ट आहे. तर हे कॉमिक टायमिंगची मजा तुला किती आली शूट करताना? मजा खूप आली. कित्येकदा असं असायचं की माझे सीन नसायचे, पण ते बघण्यासाठी मी फक्त सेटवरती बसायचे. माझं असं असायचं की ठीक आहे, काही हरकत नाही, पण मी बसते आणि त्यांना बघते, मला मजा यायची. तर तेच होतं. आता ते मी कसं केलं किंवा कसं आलं मला हे नाही सांगता येत. ते माझ्याकडून करून घेतलं किंवा मी फक्त रिॲक्ट होणारी मुलगी आहे खूप जास्त गोष्टींना, तर ते तसं झालं असेल. पण पुन्हा तेच की हे सगळं करताना खूप मजा आली आणि मला खरं तर काहीच जास्त सांगता येणार नाही. मी पण एवढंच सांगते आता की 30 जानेवारीला जवळच्या सिनेमागृहात जा. ही कामिनी ह्या तिघांच्या आयुष्यात काय येते, ज्यांना मुलगी नकोय, लग्न नकोय, आणि मग तो काय धुमाकूळ होतो, काय मजा मस्ती आहे, काय राड आहे, हे सगळं तुम्हाला सिनेमागृहातच मला वाटतं कळेल आणि खूप तुम्ही हसाल एवढी गॅरंटी मी देते. त्या बात एकदा रिंकूसाठी जोरदार टाळ्या. ऍक्च्युली आता मला इतक्या लेट इथे बोलवल्यामुळे सगळे अनुभव तुम्ही ऑलरेडी ऐकलेले, पण ह्या आता तुझ्याकडनं आम्हाला खूप होप्स आहेत की तू एक नवीन अनुभव सांगशील. हे एक वेगळं प्रेशर आहे माझ्याला. तर एक सिंपल गोष्ट सांगेल की ऑलरेडी माझं शूट चालू होतं सिरियलचं आणि एक दिवस अचानक मला एक मेसेज आला, हाय कसा आहेस, आणि मी तो बघितला आणि बंद करून ठेवून दिला. आणि नंतर मला काहीतरी स्ट्राईक झालं म्हणून मी ते चॅट परत ओपन केला आणि मला तिथे एक फोटो दिसला. तर मी रिप्लाय केला, हा कोणाचा नंबर आहे, आणि समोरून मेसेज आला अंकुश चौधरी, कारण माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता. आणि तिथून खरं तर कॉन्व्हर्सेशनला सुरुवात झाली. आणि एकच गोष्ट सांगेल की ही जी टीम आहे
ती ऑलरेडी डिप्लोमा डिग्री होल्डर्स आहेत. मी बरेच वर्ष आता काम करत आलेलो आहे, तरी पण जेव्हा हा पिक्चर यांच्याबरोबर मी शूट करायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं की मी अजूनही केजीतच आहे. त्यामुळे हे इतके तगडे परफॉर्मर्स आहेत आणि जसं आपण म्हणतो की मी 1-2 मूवीज अजूनही ह्याच्या अगोदर केलेल्या आहेत, पण जेव्हा आपली वेळ येते ती कशी यावी, तर ती अशी यावी की पहिल्याच दिवशी मी जेव्हा फ्रेम समोर आहे तर त्या फ्रेमच्या मागे ती फ्रेम कंट्रोल करायला स्वतः संजय जाधव आहेत, डिरेक्ट करायला अंकुश चौधरी आहेत आणि माझ्या समोर मिस्टर भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि पद्मश्री अशोक सराफ हे होते. माझ्या मते याहून चांगली सुरुवात आयुष्यात कोणालाही मिळू शकत नाही जी मला मिळाली. डेफिनेटली एकदा जोरदार टाळ्या थँक्यू सो मच. संगीतसाठी.